त्यांचे गुणगान गाण्यासाठी मी आमंत्रित करते इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना.
चालवून पावसाचा पाड्याची गणिता खेळ दोन्ही पायाला वाटती मोठी संगीत काळ्या टिकळात डोळा हिरवा सपान पाहते डोळा सपान पाहते काटा पायात रुतते काटा पायात रुतते मराठी भाषा बोलणारे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी मराठी भाषेबद्दल काढलेले गौरव गात सांगण्यासाठी मी आमंत्रित करते किशोर सर. जय हिंद सर्वांना. मराठी भाषेचा गौरवगान करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेचा खूप मोठा उल्लेख केलेला आहे. जसं तुम्हाला इथे दिसते ताम्रपत्रावरती लिहिलेलं आहे, याला ताम्रपत्र असे संबोधले जाते. आणि माऊलींनी मराठी भाषेबद्दल काय बोलले, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. अर्थात माझी मराठी जी आहे, माझी मराठी जी आहे ती अमृतालाही जिंकण्याची क्षमता ठेवते. म्हणून अशा मराठी भाषेचा आज गौरव दिन आहे. सर्वांना मी त्या मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी मराठी भाषेला अभिजात भाषा बनवण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे, झी मराठी आणि अनेक मान्यवरांनी मराठी भाषेला अभिजात भाषा, अभिजात अर्थात सर्वात प्राचीन भाषा, ज्याप्रमाणे तमिळ किंवा संस्कृत भाषा आहे त्याचप्रमाणे मराठी भाषा ही अभिजात आहे. सर्वात प्रथम संस्कृत भाषा, त्यानंतर प्राकृत आणि प्राकृतातून मराठी झालेली आहे. त्यामुळे मराठी भाषा ही तितकीच जुनी आहे आणि तिचाही गौरव असायला पाहिजे आणि सर्वांना अभिमान सुद्धा असायला पाहिजे. म्हणून मी आज सर्वांना परत एकदा मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद किशोर सर. तसेच मराठीतील थोर संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग इयत्ता 5वीतील विद्यार्थी पवन मोरे आपणासमोर सादर करेल. असे कैसे झाले भोंदू कर्म करू नये म्हणते साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप लावणी वर्गाची कळा भोगी विषयांचा सोळा तुका मने सांगू किती जळोतयांची संगत. धन्यवाद. आज मराठी राजभाषा दिनाची माहिती देण्यासाठी मी शीतल मॅम यांना आमंत्रित करते. मराठीत आता सगळ्यांनीच बोलून सगळं झालेलं आहे, तरी पण मी शिक्षकांसाठी आदर्श असलेली कुसुमाग्रजांची कविता, जी शिक्षकांसाठी शिक्षक जे आहेत ते मुलांच्या जीवनात किती रोल महत्त्वाचा पार पाडतात त्या संदर्भातली जी कुसुमाग्रजांची कविता आहे ती मी तुम्हाला फक्त तेवढंच बोलू इच्छिते. ओळखलत का सर मला पावसात आला कोणीतरी कपडे होते गर्दमलेले केसावरती पाणी. ओळखलत का सर मला पावसात आला कोणीतरी कपडे होते गर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, वरती पाहून बोलला गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून.
माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी मात्र उरले. पाणी मात्र उरले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जायचा हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला. पैसा नको सर मला एकटेपणा वाटला. फक्त खांद्यावरती हात ठेवून लढ म्हणा. म्हणजे ही मला कुसुमाग्रजांची ही सगळ्यात जास्त कविता जी आहे ती